सद्गुरू कृपा व्हावी याच्यासाठी काय करावं हे सांगत असताना नरसिंह सरस्वती श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ येथं गुप्त रूपानं राहिलेले असताना त्यांच्याकडे भेटीला आलेल्या एका मुनीला एक कथा सांगत आहेत. अध्याय 16वा आहे. गुरुचरित्र ग्रंथातल्या 16व्या अध्यायातली ती कथा अशी आहे की ती कथा तशी महाभारतामध्ये आदिपर्वामध्ये आलेली आहे. एक धौम्य ऋषीकडे द्वापार युग संपता धौम्य ऋषीकडे 3 विद्यार्थी आले. एकाचं नाव होतं अरुणी, एकाचं नाव होतं वेद, एकाचं नाव होतं पांचाळ. उपमन्यू नाव होतं तिसऱ्याचं. एक अरुणी होता, एक वेद होता आणि एक उपमन्यू होता. तर गुरुकृपा होते म्हणजे काय होते हे त्या मुनीला नरसिंह सरस्वती स्वामी महाराज सांगत आहेत. आले ते शिक्षणासाठी, परंतु गुरु महाराजांनी त्यांना सांगितलं की तू काय कर म्हणे, तू माझ्या शेतात जा. आणि शेताची रचना कशी आहे की तळं खाले आहे आणि पाणी वरे आहे. तर ते उतार कर आणि पाणी सगळं माझ्या शेताला कसं मिळेल हे पाहाय. त्यानं नाही असा प्रश्न विचारला, मी तर तुमच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आलो आणि तुम्ही मला शेतातलं काम सांगायलात. तो गेला, शेतातली परिस्थिती पाहिली. पाण्याचा जो दरारा प्रवाह होता उताराचा, तो प्रवाह आपल्या गुरुच्या शेतीकडे वळावा ह्याच्यासाठी त्यानं बरेच प्रयत्न केले. मोठमोठे दगडं खडकं वगैरे सगळे लावून इकडं पाणी कसं येईल हे पाहू लागला. शेवटी येतच नाही म्हणून स्वतः आडवा पडला पाण्यामध्ये. पाण्याच्या प्रवाहानं तो लोटल्या जाऊ लागला. त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं. जणू काही आता तो मरतो की काय अशी स्थिती निर्माण झाली. आणि तिथं गुरु प्रगट झाले. तिथं त्याचे गुरु महाराज आले. त्याला तिथून काढलं, वाचवलं, संपलं. शेत पिकवणं महत्त्वाचं नव्हतं, तर शेत पिकवण्याचं आज्ञा केल्यानंतर जर प्राण देण्याची जरी वेळ आली तरीही प्राण द्यायची तयारी असणं ही परीक्षा आहे. आणि एकदा प्राणापेक्षाही गुरुप्रिय झाले की त्या गुरुच्या नुसत्या कृपा अमृत दृष्टीनं आपल्याला सगळ्या ब्रह्मांडाचं ज्ञान मिळतं. ज्ञानाची जी निवास व्यवस्था आहे ती शब्दामध्ये आहे असं आपल्याला वाटतं, पण खरं म्हणजे ती सद्गुरूच्या कृपेमध्ये आहे. दुसरा जो वेद होता त्याला म्हणले, अरे ह्यानं शेती पिकवण्यासाठी खूप परिश्रम केले, आता आपली शेती चांगली झाली, तू काय कर म्हणले, हा एक बैलगाडा घे आणि एक रेडा होता, रेडा घेऊन जाय आणि ते सगळं पिकलेलं जे धान्य आहे आपलं ते सगळं आपल्या आश्रमामध्ये घेऊन ये. त्यानं नाही प्रश्न विचारला की मी तुमच्याकडे तर वेदाध्ययन घेण्यासाठी आलो, शास्त्र शिकण्यासाठी आलो, उपनिषद शिकण्यासाठी आलो आणि तुम्ही मला हे शेताची कामं काय सांगायलात. काय सांगावं, आपल्या देशामध्ये कृषी आणि ऋषी हे एकमेकाच्या हातात हात घालून चालत होते बरं. आणि म्हणून कृषी संस्कृती आणि ऋषी संस्कृती अभेद्य आहे. ज्ञान आम्हाला नेहमी असं वाटतं की खरं ज्ञानाचं विद्यापीठ शेतामध्ये आहे. शेतामध्ये श्रम करताना जेवढं कळतं तेवढं पुस्तकातून नाही कळत. म्हणून आम्हाला नेहमी असं वाटतं की जसं मातृदेवो भव आहे, पितृदेवो भव आहे, आचार्य देवो भव आहे, अतिथी देवो भव आहे, तसं कृषिकर्मी देवो भव ही संस्कृती विकसित झाली पाहिजे. शेतकरी हा देव आहे ही भावना शेतकऱ्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये सदैव जागी राहिली पाहिजे. तो शेतामध्ये गेला, धान्य भरून आलेलं होतं. त्या धान्यावर जे वेगवेगळे संस्कार करायचे असतात ते सगळे केले. गाडाभर धान्य झालं. धान्याचं ओझं एवढं झालं
की त्या रेड्याला ते काही ओढणं गेलं. रस्ता थोडासा खडबडीत होता, अडीअडचणीचा होता, खड्डे होते. एखाद्या खड्ड्यापाशी जर तो मोठ्या नाल्यापाशी जर बैलगाडा गेला तर त्या एकट्या रेड्याला तो ओढत नव्हता. काय सांगावं, एकट्या रेड्याला ओढत नाही म्हणल्यानंतर ह्या वेदनं काय करावं, तर आपण खाली उतरला आणि स्वतःला जू लावून घेतलं आणि आपण स्वतः ओढायला लागला. त्याचे प्राण कंठाशी आले. असं ओढण्याच्या ताकदीमध्ये असं वाटलं की त्याचे प्राण बाहेर पडतात की काय, की तिथं गुरु आले. गुरुने त्याच्याकडे पाहिलं, अरे हा माझ्यासाठी एवढा प्राण द्यायला तयार झाला आहे. गुरु संतुष्ट झाले आणि त्याला सगळं ज्ञान झालं. तिसरा जो उपमन्यू होता, तो उपमन्यू थोडा गमतीदार होता. म्हणजे त्याला कामाचा कंटाळा होता आणि आहार त्याचा जास्त होता. जेवण झालं की त्याला झोप लागायची आणि झोपेतून उठलं की त्याला भूक लागायची. गुरुच्या लक्षात आलं की याला दुरुस्त कसं करावं. याला म्हणले, पाय म्हणले, यानं शेती पिकवली, शेतीला पाणी दिलं, यानं सगळं आणलं. आता हे जे आपल्या गायी येतात, ह्या गायी घेऊन तू शेतामध्ये जा आणि गायी चारीत जा. सकाळी जायचं आणि संध्याकाळी यायचं. गुरुला वाटलं की ह्याच्यामुळं ते थोडासा कष्ट करील, याच्या हालचाली होत्याला, याच्या आहारावर नियंत्रण होईल. पण झालं वेगळंच. तो शेतामध्ये गुरं घेऊन गेला, पण त्याला भूक लागली की त्यानं काय करायचं, गाईचं दूध काढायचं आणि प्यायचं, गाईचं दूध काढायचं आणि प्यायचं, गाईचं दूध काढायचं आणि प्यायचं. महिना झाला. ते गुरु म्हणले, अरे ह्याच्याकडे पहा बरं म्हणले सगळेजण, की हा शेतामध्ये जातो आणि वरचेवर लठ्ठच व्हायला आहे. याला काही कष्ट करतो की नाही, तो काय करतोस रे म्हणले. काही नाही म्हणला, महाराज मला गुरु महाराज भूक लागती फार, म्हणून मला भूक लागली की मी गाईचं धार काढतो आणि दूध पितो, गाईची धार काढतो. अरे 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 म्हणले, असं करीत जाऊ नये. बरं म्हणलं, आज्ञा पाळली. मग ते शेताच्या अवतीभोवती जे शेतकऱ्यांचे जे झोपड्या घरं वगैरे होते तिथं जाऊन भिक्षा मागायला लागला आणि ती खायला लागला. पुन्हा महिन्यानं गुरु म्हणले, ह्याची तब्येत वरचेवर वाढतच चालली. म्हणले, काय काय करतोस तू. नाही म्हणला, तिथं आपल्या शेताच्या भोवताल गुरं चारताना ज्यांचे घरं आहेत त्यांच्या घरी भिक्षा मागतो आणि गुरुला सोडून खातो. मला आणून देत जाय म्हणले. गुरुची तळमळ एवढीच की ह्यानं काहीतरी कष्ट करावेत. ते काय करा, त्यानं गुरुला भिक्षा आणून द्यायचा, पुन्हा वापस रानामध्ये यायचा आणि पुन्हा दुसऱ्यांदा भिक्षा मागायचा. काय करावं बुवा म्हणले. अरे म्हणले, असं कुठं असतंय का, दोन्ही भिक्षा मला आणून दे. बरं म्हणला, मात्र आज्ञा मोडायची नाही. मग ते गाईचंही दूध प्यायचं नाही, भिक्षाही वाढलेली खायची नाही. ते काय झालं, ते काहीतरी झाडं होते वगैरे, चिक होता, ते चिकाचंच त्याला तेच दूध पिलं. ते गेलं डोळ्यामध्ये आणि ते डोळे झाले आंधळे. त्याचे डोळे आंधळे झाले तर त्याला डोळे आंधळे झाले ह्याचं दुःख नव्हतं. त्याला दुःख वाटलं की आता गुरुचे माझ्या गुरुचे जे गायी ज्या मी आणलेल्या आहेत त्यांना आता कसं सांभाळू, त्या कुठं जातील. आणि असं म्हणून त्याला दुःख झालं आणि ते गाईला शोधण्यामध्ये तो एका विहिरीमध्ये पडला. विहिरीमध्ये पडल्यावर आता त्याला अतोनात वाईट वाटायला की मी गुरुची सेवा करू शकत नाही. मी विहिरीत पडलो याचं दुःख नाही, माझे डोळे गेले याचं दुःख नाही, मी गुरुची सेवा करू शकत नाही याचं दुःख आहे. आणि तितक्यात तिथं गुरु प्रगट होतात, अश्विनी कुमाराचा मंत्र म्हणतात, त्याला नेत्र देतात, त्याला विहिरीतून बाहेर काढतात आणि त्याला म्हणतात, तुला ज्ञान झालं. सज्जन हो, पुस्तकातून मिळणारं ज्ञान आणि सेवेतून मिळणारं ज्ञान याच्यावर आपण थोडंसं चिंतन करावं. आज आपण पुस्तकातून ज्ञान मिळत आहोत तर कुठंतरी असं वाटतं की नैतिकतेचा दुष्काळ, नीतिमत्तेचं दारिद्र्य आपल्याला अनुभवावं लागत आहे. आणि प्राचीन काळी सेवेतून ज्ञान मिळत होतं.
या 16व्या अध्यायातल्या कथेचं सूत्र आणि मर्म एवढं आपण समजून घ्यायला पाहिजे की सेवेतून ज्ञानाकडे जा. केवळ शब्द आणि अक्षरं यांच्या साहाय्यानं मिळणारं ज्ञान हे ज्ञान आपल्या जीवनाला परिपूर्ण करू शकणार नाही. सेवेमुळं परिपूर्णता येईल अशी कथा नरसिंह सरस्वतींनी त्या मुनीला सांगितली. आणि मग मात्र त्याला खूप वाईट वाटलं की आपण आपल्या गुरुचे खूप दोष सांगितले, गुरुची खूप आपण निंदा केली. आणि त्यालाही असं वाटलं की गुरुची निंदा केलेला हा माझा जो देह आहे, हा देह मी ठेवण्याच्या कामाचा नाही, मी मृत्यू पत्करला पाहिजे. ज्या वाणीनं गुरुचा द्रोह केला, ज्या देहानं गुरुला वाईट म्हणलं, तो देह सोडून दिला पाहिजे, मी मरून गेलं पाहिजे. अशी जेव्हा त्याच्या मनामध्ये तीव्रता आली तेव्हा त्यांना नरसिंह सरस्वती स्वामी म्हणले, थांब, झालं म्हणले काम. इतका जर तुला पश्चाताप झाला आहे, इतका जर तुला अनुताप झाला आहे, तर तुझं काम झालं. आता तू तुझ्या गुरुकडे जा आणि त्यांना साष्टांग प्रणिपात कर, तुला सगळं ज्ञान मिळेल. आपल्याला असं नेहमी वाटतं की ज्याला माहिती आहे तोच ज्ञानी आहे. नाही बरं. जी माहिती सेवेला प्रवृत्त करत नाही, जी माहिती माझ्यातल्या अहंकाराला नष्ट करत नाही, जी माहिती मला लोभ, मोह, द्वेष, मत्सर, अहंकार या दुर्गुणापासून मला दूर करत नाही, ती माहिती माझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकत नाही. आज आपल्याजवळ काय नाही, एका वाक्यात सांगायचं म्हणलं तर सगळं आहे, पण आनंद नाही. आणि श्री गुरुतीर्थ सूत्र असं सांगतं की तुम्ही जर सेवेमध्ये रमलात तर तुम्हाला माहितीही मिळेल, ज्ञानही मिळेल आणि आनंदही मिळेल. सद्गुरूच्या सेवेप्रती आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये उत्कट भाव निर्माण व्हावा आणि आपण सद्गुरू सेवेमध्ये सदैव रत असावं अशी बुद्धी परमात्मा आपल्याला देवो, अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून आपण 16व्या अध्यायाच्या या चिंतनाला विराम देऊन पुढच्या भागामध्ये 17व्या अध्यायामध्ये काय गुरुचरित्राचा कथाभाग येतो याचा आपण विचार करू. हरिओम तत्सत.